वरचे कार्यक्रम त्यांनी ऐकायला घेतले आणि त्यातही टू बी व्हेरी प्रिसाइज, टू बी व्हेरी स्पेसिफिक, त्यांनी माझ्याच बायकोचा कार्यक्रम ऐकला. सॉरी सर, तुम्हाला राग आला? राघव, तुला माहिती आहे ना, या गोष्टी मला आवडत नाहीत. चिडचिड होते या गोष्टी ऐकल्यानंतर माझी. बाईनी काम करणं आणि तेही अशा पद्धतीचं मला पटतच नाही. तुला आठवतं मी तुला सांगत होतो की एका ना गोष्टीवर माझा विश्वास आहे की काहीही झालं तरी माझी अनु माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. अख्खं जग खोटं बोलेल, तू पण खोटं बोलू शकतोस, पण अनु खोटं बोलणार नाही. माझ्या बाबतीत तेच झालं माहितीये. हीच जी अनु आहे जिच्यावर मी एवढा विश्वास ठेवला, हीच माझ्याशी खोटं बोलली, माझ्या कुटुंबियांशी खोटं बोलली आहे. अख्खा 1 महिना ती आम्हाला सांगत होती मी कुकिंगच्या क्लासला जाते आणि ते सोडून ती आरजेच्या क्लासला जात होती. आता बोल, मला फसवलं, माझ्याशी खोटं बोलली, माझ्या घरच्यांशी खोटं बोलली. काहीतरी नाईलाज असेल त्यांचा. तू का वकिली करतोयस तिची? नाही, वकिली वगैरे काही नाही, पण अनुवयनी उगाच खोटं नाही बोलणार. म्हणजे मी माझ्या घरचे आम्ही त्रास देतो तिला, आम्ही असं काहीतरी प्रेशराईज करतो असं म्हणणं आहे का तुझं? उगाच खोटं नाही बोलणार म्हणजे काय? खोटं बोलायचंच काय? बरं, माझ्याशी बोलली ते बोलली, माझ्या आईला, माझ्या भावाला, वहिनीला, मुलांना, सगळ्यांना अंधारात ठेवलं तिने. 1 नंबरची खोटारडी. माझ्याशी तळपायच्या मस्तकाला गेली ना, उचललं, गाडीवर घातलं, तिला घेऊन गेलो आरेच्या जंगलात आणि तिला सोडून रात्री म्हटलं बस तिकडे एकटीच. काय? मग त्या घरी परत कशा आल्या? माझ्या घरी नाही आली परत ती. आणि गेली असेल तर गेली असेल रे, गेली उडत, मला काय फरक नाही पडत. सर, तुम्ही असं वागलात बहिणींशी? ए बाबा, आता तू सुरू होऊ नको, कळलं ना? मला एक गोष्ट कळत नाहीये, सगळ्यांना मी चुकलं असं का वाटतंय? अरे खोटं ती बोललीये, महिनाभर तिने फसवलंय सगळ्यांना, आणि तुम्हाला काय वाटतं मी चुकलोय, मी खोटं बोलतोय? मला अक्कल शिकवतोय तुम्ही सगळे. सॉरी सर, पण सगळ्यांना तुमचा राग माहित आहे आणि रागाच्या भरात तुम्ही वाटेल त्या थराला जाता. अनुवयनींना देखील हे माहित आहे, म्हणूनच त्यांनी लपवलं असेल. पण त्या वाईट नाही आहेत. आणि मुळात म्हणजे तुमचा हा जो स्वभाव आणि तुम्ही हे जे काही वागलात ना, त्या अजिबात डिझर्व करत नाहीत. तुमच्या पर्सनल गोष्टीमध्ये मला बोलण्याचा काही एक अधिकार नाही आहे, मला माहिती आहे. पण अनुवयनी मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी तुमच्याकडे कामाला लागलो तेव्हापासून मी त्यांना ओळखतोय. त्या खूप ग्रेट आहेत आणि तुमचा प्रचंड आदर करतात. ठीक आहे, त्यांच्याकडून एखादी चूक झाली असेल, पण अशी शिक्षा करणं चुकीचं आहे सर. तुम्ही चुकलात. तुम्ही असं नाही वागलं पाहिजे होतं. मला तर आता तुमच्या माणूसपणावरती शंका येते. जो माणूस रागाच्या भरात स्वतःच्या बायकोशी असं वागू शकतो, तो इतरांशी कसं वागेल? उद्या माझ्याकडून एखादी चूक झाली की मला देखील एखाद्या जंगलात सोडून याल तुम्ही. तुला तर ताडोबाच्या जंगलात सोडून येईन मी वाघांबरोबर. ऐक ना, ए राघव, कामाशी काम ठेवा, नाही त्या गोष्टीमध्ये नाक खुपसत जाऊ नकोस. आणि एवढाच प्रॉब्लेम असेल ना तर इथे थांबायची गरज नाही आहे. गरज आहे म्हणून थांबलोय. तुम्हालाही माहिती आहे माझा प्रॉब्लेम. पार्टनरशिप आपल्या दोघांची आहे आणि आपण दोघंही अडचणीत आहोत, म्हणून नाईलाजाने हे काम करतोय. कशाला करतो बाबा नाईलाजाने काम? काही गरज नाहीये. पार्टनरशिप तोड आणि निघून जा. आणि माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये ढवळाढवळ करून नाक खुपसून तर काहीच गरज नाही काही करायची, कळलं? तू मोडणार असशील तर मोड, नाहीतर मी स्वतः मोडीन ही पार्टनरशिप. परत माझ्या पर्सनल गोष्टीच्या मध्ये पडायचं नाही राघव. शेवटचं सांगतोय. अक्कल शिकवायला येतात सगळे. बाबा, काय झालं? मग इथे का बोलवलं? कसं आहे ना मंदार, काही गोष्टी ना घरात नाही बोलतायत, म्हणून तुला इथे बोलवलं. काय झालंय मला कळलं नाही. काय झालंय? मंदार, अरे आता सगळं अति झालंय रे. अक्षरशः पाणी डोक्यावरून वाहत आहे. आपल्या अनुचा आणि त्या अविनाशचा घटस्फोट व्हायला हवा. हा? तुला काय वाटतं? हा, मला सुद्धा अगदी असंच वाटतं बाबा. पण बाबा, आपल्याला हे वाटून काय होणार आहे? ताई नाही तयार होणार, ताईला हे नाही पटणार. म्हणूनच माझ्या डोक्यातनं एक आयडिया आली. काय? लुक,
आपण आहे ना एक असं बंगला घ्यायचा. हां म्हणजे हे तर अगदीच शक्य आहे. आता अविनाश आणि अनुचा घटस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. ताई ताई काय झालं? विचार करत होते. आता पुढे काय याचा विचार ना? ताई एक सांगू, म्हणजे प्लीज राग नको मानून घेऊस हा. पण मला काय वाटतं ना, आता बास. खूप सहन केलंयस तू, खूप त्रास सहन केलायस, आता नको. तू ना डिवोर्स घेऊन टाक. अगं काय असं का बघतेस तू? काय काय चुकीचं बोलतेय मी? ताई अगं इतक्या विकृत माणसाबरोबर कसं काय तू अजून नातं जोडून ठेवू शकतेस? ताई मला तुझी अवस्था बघ. दिव्या, बास. माझा नवरा माझ्याशी कसाही वागला तरी त्यांना मनात येईल ते बोलण्याचा अधिकार मी कुणालाही दिला नाही, तुलाही नाही. ओके ओके शांत होतो ताई. अगं मी फक्त तुझ्या भल्याचाच विचार करत होते म्हणून बोलले. तू माझ्यावर चिडलीस. नाही दिव्या, सॉरी 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 सॉरी, प्लीज समजून घे. काय ना, तू मला काही बोललेलं ना मी ऐकून घेईन, पण यांना कुणी काही बोललं ना तर मला नाही सहन होत. प्लीज सॉरी सॉरी. इट्स ऑल राईट. नाही बोलणार. ओके. पण तरी एक बोलू, म्हणजे ताई एक स्त्री म्हणून ना, ॲज अ वुमन तू हा जो काय स्टँड घेतलास ना त्याचा प्रचंड राग येतोय मला. अगं एवढा त्रास देणारा नवरा असेल तरी तू कसं काय डिफेंड करू शकतेस त्याला? कठीण आहे म्हणजे.